3 शरण 5 शील शिवाजी महाराजांनी ग्रहण केल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकतो का? एक उपासक म्हणून शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते हे सादर करण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन तुम्हाला करावं लागेल. कारण दुसरा राज्याभिषेक निश्चितपणे शिवाजी महाराजाचा बुद्धिस्ट मॉंक कडून झाला होता. हे कटू सत्य ब्राह्मणवाद्यांनी दडवून ठेवलंय, लपवून ठेवलंय आणि त्यांनी जाणून बुजून गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदू स्वराज्याचा निर्माता अशा प्रकारे हे संपूर्ण घाण त्यांनी हिंदुत्वकरण सार शिवाजी महाराजांना हिंदुत्वकरणामध्ये डांबून टाकलं आणि अशा रीतीनं तो प्रतिक्रांतीचा शिल्पकार आहे असं म्हणून शाबित केलं. नीट लक्षात ठेवा की हा बाबा एकेरी नाव घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर भिकू ज्ञानज्योतीजी, तुम्हाला एक प्रश्न आहे की इतिहासात मध्ये कुठेच नोंद नाही आहे अशा पंचशील नावाच्या कोणत्याही विधीची दुसऱ्यांदा जेव्हा राज्याभिषेक झाला. दुसरी गोष्ट, जे बुद्धिस्ट मॉंकचं तुम्ही इथे नोंदणी करताय त्यांचं नाव आहे निश्चलपुरी गोसावी. हे एक हिंदू तांत्रिक होते ज्यांनी राज्याभिषेक केला. त्यातून पण तुम्हाला हे जर का अमान्य असेल तर मला सांगा, कुठे नोंदणी आहे का कुठच्या गड किल्ल्यावर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धांची मूर्तीची स्थापना केली? की छत्रपती शिवाजी महाराजांना जी तलवार दिलेली ती तुळजाभवानी आईने दिलेली. ते तुळजाभवानी आईला भरपूर मानायचे, त्यांची भक्ती करायचे, ते एक शाक्त होते. कुठेतरी छोट्यातल्या छोट्या ग्रंथामध्ये किंवा त्यांच्या साहित्यामध्ये किंवा त्यांच्या गड किल्ल्यांवर कुठेतरी नोंदणी किंवा कोरीव काम काहीतरी असतंच ना, किंवा ते बुद्धिस्ट होते तुमच्या मते. पण नाही आहे हो. हा तुम्ही वाद का निर्माण करताय हे तुम्हालाच माहिती. आणि इतिहास काय म्हणजे खेळणं नाही आहे हो की पुनर्लेखन त्याचं व्हावं लागेल. जितकेही आर्किओलॉजिस्ट आहेत ते काही ब्राह्मण नाही येतो, त्यांच्या हिशोबाने म्हणजे चालत नाही. आर्किओलॉजिस्ट आणि हिस्टोरियन्सच्या हिशोबाने चालते हिस्ट्री. आणि महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक आणि हिंदू धर्माचे निर्माता होतेच, कारण की त्यांनी भरपूर मंदिरं बांधली आहेत, भरपूर गडकिल्ले बांधले जिथे गणेशाची मूर्ती, महादेवाची मूर्ती, त्यांचे स्वतःचे सुपुत्र हे सर्वात मोठे शिवभक्तही होते. मग कसं तुम्ही हा क्लेम करताय की ते बुद्धिस्ट होते? आणि ह्याच हिंदूकरणाला तुम्ही घाण म्हणताय. म्हणजे ह्याच वक्तव्याने हे समजतं की तुम्हाला हिंदू धर्माबद्दल किती राग, द्वेष आणि क्लेश असेल मनात. तुम्ही मॉंक ना हो, तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे. भगवत पुराण आणि अग्निपुराणमध्ये महाविष्णूंचा 10वा अवतार म्हणून बुद्ध ह्यांची नोंदणी आहे आणि आम्ही त्यांना त्याच स्थानावर बघतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच होते हो. पण तुम्ही हे वक्तव्य देऊन फूट पाडायची कामं नक्कीच करताय. आणि यावर आपले जे नेते आहेत राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हे काय म्हणणार आहेत का यांना फक्त कोणतरी नॉर्थ इंडियन किंवा उत्तर प्रदेशचा कोणतरी बाबा लागतो हे सगळं बोलायला, तेव्हाच हे स्टँड घेणार? हे आपल्याला ह्या व्हिडिओमधून नक्कीच कळेल. तर प्लीज कृपया करून राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि सगळ्या मराठी नेत्यांना नक्कीच टॅग करा आणि हे प्रश्न विचारा. तुम्हाला काय वाटतं, हा बाबा असा का म्हणत असेल? नक्कीच कळवा कॉमेंट बॉक्समध्ये. हर हर महादेव, सत्यमेव जयते आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.